जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत होती। त्यानंतर प्रत्येक गट आणि गणातील लढतीचं अंतिम चित्र स्पष्ट झालंय। दरम्यान अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलं। आता खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार आहे। कागलमध्ये आज उमेदवारी अर्ज माघार आणि चिन्ह वाटप प्रक्रिया पार पडली। जिल्हा परिषदेच्या सिद्धनेरली, बोरवडे आणि चिखली गणात दुरंगी लढत होतीये। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे गटात थेट लढत होईल। जिल्हा परिषदेच्या कसबा सांगाव, कापशी गटात तिरंगी तर म्हाकवेत चौरंगी लढत होतीये। पंचायत समिती कसबा सांगाव, बोरवडे, चिखली आणि कापशी गणात दुरंगी, सिद्धनेरली, हळदी, सावर्डी, बुद्रुक आणि माद्याळ गणात तिरंगी तर मौजे सांगाव, साके, म्हाकवे आणि यमगे गणात बहुरंगी लढती होत आहेत। आज उमेदवारी अर्ज माघारीनंतर उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात आलं। भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 10 तर पंचायत समितीसाठी 23 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत। गारगोटी, अकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात दुरंगी तर कडगाव, पिंपळगाव मतदारसंघात तिरंगी लढत होईल। भुदरगड तालुक्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि भाजपाची युती आहे, तर त्यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादीची शिवशाहू आघाडी उतरली आहे। जिल्हा परिषदेसाठी दुरंगी लढत होत असून भाजपमधून तिकीट न मिळाल्यानं भाजपच्या अनुसूचित जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा ज्योती अमोल थडगे यांनी बंडखोरी केली आहे। गगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषदेचे तिसंगी आणि असळस हे 2 गट आहेत, तर पंचायत समितीचे तिसंगी, असणडोली, असळस, धुंदवडे हे 4 गण आहेत। तिसंगी गटात 5 पैकी 3 उमेदवारांनी माघार घेतल्यानं दुरंगी लढत होत आहे, तर असळस गटात 6 पैकी 3 उमेदवारांनी माघार घेतल्यानं तिरंगी लढत होणार आहे। दुसरीकडे पंचायत समितीच्या 4 गणातून 9 उमेदवारांनी माघार घेतल्यानं सर्व गणात दुरंगी लढती होतील। गगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 2 आणि पंचायत समितीच्या 4 जागांसाठी एकूण 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। करवी तालुक्यातील 12 जिल्हा परिषद गटांसाठी 45 उमेदवार रिंगणात उतरले आहेत, तर 81 उमेदवारांनी माघार घेतली आहे। बहुतांशी लढती तिरंगी होतील, तर पंचायत समितीसाठी 112 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे, त्यामुळे 81 उमेदवार रिंगणात राहिलेत। जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा विमल पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अजित पाटील, पृथ्वीराज सूर्यवंशी, दिलीप खाडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। करवीर तालुक्यात सर्वच ठिकाणी चुरशीच्या लढती होणार असून उद्यापासून प्रचाराचा धुरळा उठणार आहे। हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 11 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 22 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी 57 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले, तर पंचायत समिती गणासाठी 90 अर्ज माघारी घेण्यात आले। जिल्हा परिषदेच्या 11 जागांसाठी आता 41 उमेदवार उभे आहेत, तर पंचायत समितीच्या 22 जागांसाठी 74 उमेदवार आहेत। अर्ज माघारीसाठी कुठं आर्थिक दबाव तर कुठं सरपंच पदाचं आश्वासन देण्यात आलंय। राधानगरी तालुक्यात बहुतांश मतदारसंघांमध्ये चौरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी लढत होणार आहे। राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 जागांसाठी एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत, तर पंचायत समितीच्या 10 जागांसाठी तब्बल 46 उमेदवार आपलं नशीब आजमावतायत। त्यामध्ये कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघात पंचरंगी लढत होईल। या मतदारसंघात भाजप, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचं नेतृत्व असलेला शिंदे शिवसेना गट, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत। गडिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या 5 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात उतरले असून भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात चुरशीच्या लढतीचं चित्र आहे। पंचायत समितीच्या 10 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात उतरले असून महागाव पंचायत समिती गणातही चुरशीची लढत आहे। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्व जागा लढवल्या आहेत। शिंदे शिवसेनेनं 3, काँग्रेसनं 2 जागांवर तर उबाठा शिवसेना, जनसुराज्य शक्ती आणि स्वाभिमानी पक्ष यांनी प्रत्येकी एक जिल्हा परिषद जागेसाठी उमेदवार रिंगणात उतरवलाय। पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रमुख लढती आज माघारीनंतर स्पष्ट झाल्या असून जनसुराज्य विरोधात शिवसेना आणि स्थानिक आघाड्यांमध्ये लढती पाहायला मिळणार आहेत। आजच्या शेवटच्या दिवशी अनेक अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतलेत, तर जनसुराज्य पक्षाला कळे आणि कोतोली जिल्हा परिषद आणि 4ही पंचायत समिती गणात राष्ट्रवादी पक्षांना पाठिंबा जाहीर केल्यानं जनसुराज्य गटाची दोन्ही मतदारसंघात ताकद वाढली आहे।
शाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 4 गटात निवडणूक होतीये. जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, गोकुळचे संचालक करणसिंग गायकवाड यांच्या विरुद्ध ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील, उदय साखरचे मानसिंगराव गायकवाड, शेकापचे भारत पाटील या गटात लढत होणार आहे. तर भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य आबासाहेब पाटील यांनी 2 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समितीच्या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. याशिवाय जिल्हा परिषदेसाठी 2 आणि पंचायत समितीसाठी 2 अपक्ष उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. शित्तूर वारूण जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेचे विजय खोत यांच्यात लक्षवेधी लढत होतीये. बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंग गायकवाड यांच्या पत्नी राजकुवर रणवीर सिंग गायकवाड आणि जनसुराज्यचे विष्णू यादव यांच्यात दुरंगी लढत होतीये. सरूर जिल्हा परिषद गटात चौरंगी तर अंबर्डे गटात तिरंगी लढत होतीये. जनसुराज्य विरुद्ध ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप अशी लढत होणार आहे. शाहूवाडी तालुक्यात भाजप प्रथमच जिल्हा परिषद निवडणुकीत उतरलाय. पंचायत समितील गणातील साळशी, शित्तूर वारूण, एलूर, भेडसगाव, सरूड, बांबवडे या गणात दुरंगी तर अंबर्डे गणात चौरंगी आणि एळवण जुगाईमध्ये तिरंगी लढत होत आहे.